रांजणगाव एमआयडीसी परिसरातही संपूर्ण शिरूर तालुका सध्या एमडी सारख्या अत्यंत घातक अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। औद्योगिक विकासाच्या नावाखाली सुरू झालेल्या या काळ्या व्यवसायाने आता ग्रामीण भागातही पाय रोवले असून तालुक्यातील तरुणाई नशेच्या आहारी जात आहे। मागील महिन्यात पोलिसांनी काही प्रमाणात ड्रग जप्त करून एकाला अटक केली असली तरी या रॅकेटमधील महत्त्वाचे आरोपी अद्याप फरार आहेत। त्यामुळे पोलिसांची ही कारवाई केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी की खरोखर ड्रगची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते पोलिसांकडून होणाऱ्या कारवायांमध्ये केवळ छोटे विक्रेते किंवा व्यसनाधीन तरुणांना लक्ष केले जाते, मात्र या व्यवसायाचे खरे सूत्रधार, मोठे पुरवठादार आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणारे मोठे मासे अजूनही मोकाट आहेत। रांजणगाव एमआयडीसी मध्ये परप्रांतीय कामगारांची मोठी संख्या आणि दळणवळणाची सुलभता याचा फायदा ड्रग्ज माफिया घेत आहेत। रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी उघडपणे अंमली पदार्थाचे व्यवहार होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। निवडणुकीच्या काळातही मतदारांना आकर्षित करण्यासाठी ड्रग्जचा वापर झाल्याचे गंभीर आरोप झाले आहेत, मात्र त्याबाबत कोणतीही ठोस चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून फक्त दाखवण्यापुरती कारवाई न करता या रॅकेट मागील मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे। जर वेळीच या माफियांचा बंदोबस्त झाला नाही तर तालुक्यातील शेकडो तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आता पोलीस प्रशासन या मोठ्या माशांना कधी गाळाला लावणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष